आणि आता आपण थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, ऑडिओ क्लिप एक व्हायरल झाली आणि त्यानंतर भाजपने अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली दिसते। थेट इशारा देण्यात आलेला आहे आंदोलनाचा देखील। एक पहिला प्रश्न म्हणजे या ऑडिओ क्लिप बद्दल व्हिडिओ क्लिप बद्दल काय सांगशील, आणि दुसरं म्हणजे नारायण राणे यानंतर सुद्धा आपली यात्रा पूर्ण करणार आहेत का? कालपासून आपण पाहतोय की ही एक व्हिडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल होती आहे। एका कार्यक्रमामध्ये अनिल परब बसलेले आहेत आणि फोनवरून संभाषण चालू आहे आणि त्या संभाषणामध्ये ते म्हणताना दिसत आहेत की इतका वेळ का लागतो आहे, अटक का करत नाहीये, ताबडतोब कारवाई करा, अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांचे दिसून येत आहेत। ही ऑडिओ क्लिप, ही जी व्हिडिओ क्लिप आहे, आता त्याचाच आधार घेऊन भाजपच्या वतीने आरोप लावले जात आहेत। भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी तर आता रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांना पत्र सुद्धा पाठवलेलं आहे। अशा पद्धतीने एखाद्या मंत्र्यांनी पोलिसांवर दबाव आणून जी कारवाई कायद्यामध्ये नाही ती करायला भाग पाडणं हा गुन्हा याच्यामध्ये झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की या प्रकरणामध्ये तुम्ही अनिल परब यांच्यावर FIR दाखल करा, अन्यथा आम्ही कोर्टामध्ये जाऊ। या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते आपल्याबरोबर आहेत, केशव उपाध्ये, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। केशवजी, कालपासून ही क्लिप व्हायरल होते आहे, भाजपची एकूण काय भूमिका आहे आणि आता ठिकठिकाणी मागणी होऊ लागलेली आहे ती अनिल परबांवर FIR दाखल करावी अशी? मला वाटतं काल जो प्रकार घडला आणि अनिल परबांची जी क्लिप आपण सगळ्यांनी पाहिली ती खरोखर धक्कादायक आहे। सरकारच्या नावाखाली आम्ही वाटेल ते करू, कायदे आम्ही सगळे कायदे मानणार नाही, वाटेल त्या पद्धतीने आम्ही लावतो नियम, अशा पद्धतीने दडपशाही पोलिसांवरती दबाव आणून या पद्धतीने करण्याचा प्रयत्न झाला हे काल अनिल परबांच्या त्या क्लिपमधनं दिसत होतं। आणि स्वाभाविक आहे की जर तुम्हाला म्हणजे जे अदखलपात्र गोष्ट होती त्याची दखलपात्र गोष्ट करून तुम्ही राणे साहेबांवरती गुन्हा दाखल करून अटक करण्याची प्रयत्न केलात काल तुम्ही, तर तुम्ही धडधडीतपणे जाहीरपणे पोलिसांवरती दबाव आणताय आणि तुम्ही ताब्यात घ्या, कसले नियम काय, अशा पद्धतीने भाषा वापरताय, हे सगळं धक्कादायक आहे। आणि याच्याबद्दलची कायदेशीर काय कारवाई करायची जी चर्चा सुरू आहे, ह्याच्याबद्दल नक्की कायदेशीर कारवाई भारतीय जनता पार्टी पुढच्या काळामध्ये करू शकतं, हे याबद्दल काही शंका कारण नाही। पण काल ज्या पद्धतीनं सगळं प्रकरण घडलं त्यानंतर असं वाटतंय की भाजपच्या या तक्रारीची दखल घेतली जाईल किंवा अनिल परबांवर गुन्हा नोंदवला जाईल? असं आहे की सरकारकडनं असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेची आता या सरकारकडनं कोणतीच अपेक्षा नाही, कारण ज्या पद्धतीने सरकार वागतंय आपण करू ती पूर्व, आम्ही कुठल्याही पद्धतीचे नियम संकेत कायदे पाळणार नाही, दडपशाही पद्धतीनेच आम्ही वागू, हा या सरकारचा त्याला ज्या म्हणतात की स्लोगन झाली या सरकारची। आणि त्यामुळे या सरकारकडनं जनतेला मला असं वाटत नाही जनता काही आशा ठेवू नये, पण कायद्याचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत, त्या सर्व कायद्याचा वेगवेगळे जे मार्ग उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करण्याचं काम सुरू आहे। पोलीस ठाण्यांनी जर तक्रार नोंदवली नाही किंवा FIR केली नाही तर तुम्ही कोर्टात जाणार? मी तेच तुम्हाला सांगतोय, कायद्याच्या सर्व गोष्टी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींचा आता चर्चा आमच्यामध्ये मंथन सुरू आहे। आणि जर तक्रार दाखल करून नाही घेतली तर पुढे काय करायचे, दरवाजे पुढचे खुले आहेत सगळे। अनिल परबांबरोबरच आणखीही सेनेचे काही नेते, उदाहरणार्थ वरुण सरदेसाई यांच्या विरोधात पण अनेक ठिकाणी तक्रारी दिल्या। मला आश्चर्य वाटलं की या संजय राऊतांनी अकारण त्या सगळ्या एक ट्विस्ट वेगळा देत मुंबई पोलिसांबद्दल अभिमान कसा नाही अशा प्रकारची भाषा केली होती। काल आपण सरसकट बघितलं ते थेट शिवाय वगैरे पोलिसांना देत होते। आता कुठे गेली मुंबई पोलिसांबद्दलची अस्मिता, आस्था शिवसेनेच्या नेत्यांची? त्यामुळे हे सगळं ह्या लोकांचं ढोंगीपण आहे। पण या पद्धतीचं जे गोष्ट आता महाराष्ट्रात सुरू आहे, दडपशाही सुरू आहे, त्या दडपशाहीच्या विरोधामध्ये आवाज आम्ही उठवू। मुळामध्ये असं आहे की अशा प्रकारच्या खोट्या केसेस, अशा पद्धतीच्या खोट्या गोष्टी करून दडपशाही करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दाबता येईल अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये लोक आहेत। पण ज्यावेळी अशा प्रकारे दडपशाही होते, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता दुप्पट वेगाने उभा राहतो, हा अनुभव आहे आणि त्यामुळे पुढच्या काळात ते चित्र दिसेल तुम्हाला। पण कुठेतरी भाजपच्या शिवसेनेच्या वतीनं काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत, काही पोस्टर्स व्हायरल केले जात आहेत की महाराष्ट्रात कसे कायद्याचं राज्य आहे, कसं नारायण राणे सारख्या व्यक्तीवर आम्ही कारवाई करून दाखवली, अशा पद्धतीचं वक्तव्य। मला असं वाटतं खालच्या स्तरावरचं राजकारण महाराष्ट्रात कालची घटना ही महाराष्ट्रासाठी शोभणारी नव्हती। अत्यंत खालच्या स्तरावरचं राजकारण केलं होतं। मुळामध्ये मुख्यमंत्र्यासारख्या पदावरती राहिलेल्या व्यक्तीला अमृत महोत्सव हीरक महोत्सवातला फरक कळू नये हे सगळ्यात दुर्दैवी महाराष्ट्रासाठी। आणि त्याच्यानंतरनं सुद्धा ज्या घटनेवरनं ठीक आहे, मी कालही म्हणालो की व्यक्त होण्याच्या पद्धतीबद्दल मतमतांतरे असू शकतात, पण त्याच्यावरनं खुनशी पद्धतीने आम्ही करून तुम्हाला अटकच करून दाखवतो, या अशा पद्धतीने नियम सगळे बाजूला ठेवत बेकायदेशीरपणे ज्या पद्धतीने काल कारवाई केली ती दडपशाही महाराष्ट्रातली जनता स्वीकारणार नाही, पुढच्या काळात ते दिसेल।
नक्की, म्हणजे आपण पाहतो की एकूणच आता भाजप या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय आक्रमक होताना दिसते आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे नारायण राणे त्यांची यात्रा पूर्ण करणार आहेत का? जी आशीर्वाद यात्रा आहे, जन आशीर्वाद यात्रा, ती आता ते पूर्ण करणार आहेत का? याबद्दल भाजपकडून काय सांगितलं जात आहे? नक्की आपण केशवजींना त्याबद्दल विचारूया, कारण काल रात्री सुद्धा अशा पद्धतीची भूमिका भाजपच्या वतीने मांडण्यात आलेली होती. आता प्रश्न उभा राहिला आहे तो हा की सिंधुदुर्गामध्ये सुद्धा 7 दिवस संचारबंदी किंवा येऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे. तर ही यात्रा सुरू राहील की? भारतीय जनता पार्टीच्या ज्या महाराष्ट्रात ज्या आशीर्वाद यात्रा निघाल्या त्या यात्रांना जो प्रचंड प्रतिसाद मिळाला, रात्री उशिरापर्यंत लोक यात्रेमध्ये येत होती, स्वागत करत होती, मोठ्या संख्येने लोकांनी स्वागत करत होती आणि त्यातनं या सरकारबद्दलची नाराजी पूर्णपणे दिसत होती. आणि त्यामुळे या प्रतिसादाला धास्तावून घाबरून या पद्धतीने या यात्रेला बंद करता येतं का असा प्रयत्न केला गेला. त्यास यात्रा काल जाहीर केलं रात्री की यात्रा पुढच्या काळात निघणार आहे. जर यात काही बदल असेल तर तुम्हाला कळेल. त्यामध्ये आणखी एक वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेच्या आमदारांनी केलेलं आहे. संतोषजींनी हेच की ते म्हणजे ही कुठली भाषा, कोथळा काढू ही कुठली भाषा? म्हणजे आता त्यांच्यावरती FIR काय दाखवलं आम्ही वाट बघतोय, नाहीतर त्याच्यावर एक ऍक्शन आम्ही त्याच्यावरती कारवाई करण्याची आम्ही मागणी फॉलोअप सुरू करणार आहोत. कारण तुम्ही वागाल ते सगळं मात्र पूर्व आणि बाकीच्या नंतर काहीच बोलायचं नाही. अशा पद्धतीने दडपशाहीचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्रातली जनता हे खपवून घेणार नाही. भाजप आता अशा सगळ्या विधानांची एक यादीच काढते असं करायची गरज नाही. यादी ऑलरेडी गेल्या काही दिवस तुम्ही सगळं पेपर सामना वाचत असाल, बाकीच्या गोष्टी करत असाल, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची विधानं पाहत असाल. ही सगळी विधानं या स्तरावरची आहेत. त्याचं पुढच्या काळात त्याची उत्तर नक्कीच देऊ आम्ही. नक्की, म्हणजे त्यांची उत्तरं देण्याची स्टाईल कदाचित वेगळी असेल, परंतु भाजपनं आता अशा सगळ्या विधानांची एक यादीच तयार करायला घेतली असं आपण म्हणू शकू. धन्यवाद प्रणाली, ही सगळी माहिती आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. तर अनिल परब यांच्यावर